लोकशाहीचा खेळ खंडोबा झालाय की काय? लोकशाही म्हटलं तर निवडणूक हा शब्द अर्थातच महत्त्वाचा आणि याच निवडणुकीत झालीये प्रचंड मोठी गडबड। मतदारांच्या याद्यांमध्ये घोळ झालाय। आज राहुल गांधींनी दिल्लीत अतिशय महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली आहे। ही पत्रकार परिषद महत्त्वाची का सांगते। त्यांच्या मते लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने बाजी मारली, पण विधानसभा निवडणुकीत याच महाराष्ट्रात त्यांच्या आघाडीचा पराभव झाला। हा विरोधाभास त्यांच्या मते निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारांचा पुरावा आहे। 5 महिन्यात 1 कोटी नवीन मतदार कुठून आले? तर संध्याकाळी 5:30 नंतर मतदानात झालेली अचानक वाढ कशी काय? आणि या सगळ्यावर निवडणूक आयोग आता गप्प का आहे? जर निवडणुका अशा पद्धतीने चोरल्या जात असतील आणि निवडणूक आयोग त्यात सामील असेल तर आपण कशासाठी मतदान करतो? आपल्या मतांचं खरंच काही मोल उरलंय का? एक नाही तर असं अनेक आरोप त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलेत। नमस्कार, मी साक्षी बांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, तेव्हा एकावर एक त्यांनी बॉम्ब टाकले। महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये मोठा घोळ झालाय आणि यामागे निवडणूक आयोगाचाच हात असल्याचा त्यांचा दावा आहे। आणि यावर राहुल गांधींनी एक प्रेझेंटेशन सुद्धा दिलं आणि या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी हे पुरावे सादर केले जे नक्कीच मला आणि तुम्हाला विचार करायला लावतात। निवडणुकांचे जे निकाल आहेत त्यात मोठ्या प्रमाणावर मतदान चोरी झाल्याचा आरोप केलाय। त्यांनी याचं कारण निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीतील अनियमितता आणि त्रुटी असा दिलाय। महाराष्ट्रात संध्याकाळी मतदानाच्या वेळी 5:30 नंतर मतदानाच्या आकडेवारीत अचानक मोठी वाढ दिसली, पण त्यांच्या म्हणण्यानुसार बूथवर अशी कोणत्याही प्रकारची गर्दी नव्हती। तर याच झालेल्या मतदानाच्या वाढीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले। तेव्हा राहुल गांधींनी निवडणूक आयोगाने CCTV फुटेज द्यायला सांगितलं आणि ते फुटेज नष्ट करण्याची त्यांची योजना होती असा आरोप सुद्धा केलाय। ते त्यांना संशयास्पद वाटलं। मग ही मतं जी वाढली आहेत ती कुठून आली? हा एक मोठा प्रश्न आहे। निवडणूक आयोगाने मशीन रिडेबल वोटर लिस्ट देण्यास नकार दिलाय आणि तेव्हाच विरोधी पक्षांना खात्री पटली की महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये काहीतरी फ्रॉड नक्की झालाय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातील मतदार यादीत सुमारे 1 कोटी नवीन मतदार जोडले गेले। हा आकडा निश्चितच संशयास्पद वाटला, कारण इतका कमी वेळात मतदारांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणं जरा कठीण आहे। इतिहासात आधी कधीच असं झालं नाही। 1 कोटी नवीन मतदारांची भर ही महाराष्ट्राची निवडणूक चोरीला गेल्याचा पुरावा आहे। राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोगावर भाजपसोबत संगनमत केल्याचा आरोप केलाय आणि या सगळ्यावर निवडणूक आयोग गप्प का आहे? कर्नाटकाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहून अपात्र मतदारांची नावं आणि पात्र मतदारांची नावं वगळल्याच्या आरोपांवर एक शपथपत्र दिलं। आता निकाल लागून बराच काळ उलटून गेलाय बरं, मग आता हे पुरावे घेऊन विरोधी पक्ष नेत्यांना आता जाग कशी काय आली असा प्रश्न पडणं साहजिक आहे। तर त्यांनी यावर सुद्धा स्पष्टीकरण दिलंय की निवडणूक आयोगाने मशीन रिडेबल मतदार यादी देण्यास नकार दिला आणि यामुळेच काँग्रेसला 6 महिने लागले या सगळ्यावर रिसर्च करायला आणि ही कागदपत्र तपासायला। आजच्या पत्रकार परिषदेत जे प्रश्न उपस्थित झालेत ते लोकशाहीवरच झालेली हत्या आहे। आपल्या मतांचा, आपल्या विश्वासाचा आणि आपल्या स्वातंत्र्याचा गळा घुटण्यासारखा। जर निवडणुका अशा पद्धतीने होणार असतील, अशा पद्धतीने चोरल्या जात असतील आणि निवडणूक आयोगच त्यात सामील असेल तर आपण कशासाठी मतदान करतो? आपण फक्त मतदान करायचं, नाटक करायचं। तुमच्या मते खरंच आपल्या मतांना काही मोल उरलंय का? आपल्या देशात आता जनतेचं राज्य आहे की काही निवडक लोकांचंच?